तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा देवा तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शिमगा म्हणजेच होळी. आणि आज कोकणामध्ये जी होळी साजरी केली जाते, लाकडं वगैरे एकत्र करून सर्व जी होळी उभारली जाते म्हणजे जी उंच. तर आज तुम्हाला मी सर्व दाखवतो की ती कोकणामध्ये कशी साजरी केली जाते. तर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. केवढा मोठा हे आणलाय बघा. आता बघा दाखवतो, मजा बघा वापरली. हे बघा किती जण एका ह्याच्यावरती. हे खाली बघ पाठी हालू. हे हालू रे. अरे बाहेर जा ना, बाहेर तिकडे तिकडे जा, तिकडे. अरे मागून तिकडे जा. अरे येतील बरोबर. तर हे बघा, ही आमची होळी आहे. हे आमचं गाव इथे. तर तुम्ही जेव्हा एंट्री केली ना की एंट्रीवरती आमची होळी आहे. आणि इकडे बघा, हे इथे आमचं गाव आहे. गाव जास्त मोठं नाही, छोटंच आहे. आणि आता हे बघा पोरं वगैरे, हे बघा आता किती लाकडं जमा केलेत आणि अजून आणता आहेत तिकडे. मित्रांनो, आमची आता होळी बघा. तर आमचा जो देव आणला जातो तो देव होळी इथे एक पार आहे. त्या पाराच्या इथं खूप जुना असणार आहे. हा आपला खूप जुना आहे. आणि ह्याच्यामध्ये आमचं देव म्हणून ठेवलं जातं. आमच्याकडे पालखी नाही फिरत, पण आमचं देव किती दिवस आपल्या इथे असं होली 5 दिवस आमच्या इथे राहिलं जातं. आणि नंतर मग परत मंदिरामध्ये जातो. आणि आता हे लाकडं एवढी जमा केलेत तुम्ही आता बघू शकता. आणि माणसं पण आहेत. तर हे बघा, तर होळी बघा इथे आमच्या इथं आहे ना, म्हणजे जो खड्डा असतो तो बघून बरोबर इथे खड्डा जोपर्यंत आतमध्ये निखारा लागत नाही तोपर्यंत खड्डा खाल्ला. आतमध्ये निखारा का दगड असे हो, देवली दगड बरोबर. तर याच्यामध्ये एक देवली म्हणजे दगडच असेल ना. दगड असतो तो दरवर्षी त्याला तो बरोबर त्याला सापडायला लागतं. हे बघा खोदून. आणि मग तिथपर्यंत खोदायचं आणि नंतर मग आतमध्ये काय पूजन करायचं. पूजन करून झाल्यावर मग लाकडं वगैरे पिला वगैरे लावायचं. होम उभा करतो आपण याच्या आतमध्ये. आणि बाजूने मग लाकडं लावतो. अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. अरे ताजी पण सोय केलेली आहे विजय आढे यांनी.
चहा घ्या यार. चहा घ्या चहा घ्या. चहा घ्या. तर मित्रांनो पहिले मॉर्निंगपासून आम्ही आता लाकडं जमवलेत, त्याच्यानंतर मग गवत पण आणून झालंय आणि आता आम्ही देव आणायला म्हणजे आमचं जे ग्रामदेवत आहे तर ते आहे थोडं गावापासून दूर आहे, म्हणजे खलाडीमध्ये आम्ही बोलतो, खलाडीत आहे ते मंदिर. आता ते मंदिरचं काम चालू आहे, तर हे तुम्हाला दाखवतो. पाठीमध्ये तुम्ही बघू शकता, हे आमचं देवी आहे तिथे ग्रामदेवत. तर मी आता तिकडे आता येत आहेत लोक. तर आमचा देव इथून तो होलीवरती नेला जातो आणि तिथे 5 दिवस त्याचं पूजन केलं जातं आणि परत मग देव आपला जागेवरती आणलं जातं. तर ते तुम्हाला आता येत आहेत लोक, ती पूजा वगैरे कशी करतात तुम्ही बघा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. कोकणातील ही थोडी प्रथा आमची वेगळी आहे थोडी. आमच्याकडे पालखी नाही फिरत, पण आमचा देव 5 दिवस आमच्या होलीवरती आमच्या गावामध्ये असतो. हा आमचा पुजारी आहे ह्या वर्षीचा. भोपी का? ह्या वर्षीचा भोपी बोलतात. 2026चा हो हे बघा घेतले ताप्याची. भोपी आमचा होळीचा. ओके, म्हणजे 5 दिवस 7 दिवस या वर्षी होळी 7 दिवस राहणार आहे. बरोबर. ह्या वर्षी 7 दिवस आहे. हा. तर जुनी जाणती माणसं आलेत, बघू आता ते काय सांगतात पूजा कशी करायची ती. ही काय छोटी गाडी आहे आपण? मोठी आहे. हा मोठी. वर 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 महादेव. वर 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 महादेव. सुखाची नाही तशी गाव पांढरी सुखाची सांभाळ, तो सुख आनंदात आण. आणि काय चूक झाली असेल ती झाली पोटात घाल. तर पोटात घालून घ्या ना. गाव पांढरी सुखाची सांभाळ. वर वर महादेव. देवाचं निरंजन आहे का रे? तानाचं दाणं पण घेऊन ये. आता आमचा देव मंदिरातून आता होलीवर आलाय आणि आता इथं पिला लावण्याचं काम चालू आहे. आता इथे बघा पाण्यात पातळ करून टाक. घे काढ बाहेर साला. वाटलं इकडून जाईल, मिक्स होऊन जाईल. वाटलं का व्हायचं तिथं ही दगडच आहे काय? गोल कातल आहे गोड तो. बरोबर खड्डा आहे खड्डा. खड्डा पहिल्यापासून ते देवळीला बोलतात. हा ती पहिल्यापासून आहे ना जुनं. पण ती भेटायला पण तुम्हाला बरोबर कसा अंदाज ठेवलाय? हो काय? थोडी दरवर्षी थोडासा फरक पडतो. ते पण शोधायला लागतेच. तुला मी बोललो इथनं पाऊल सुपारी ठेवतो, त्या सुपारी पैसे भेटले आम्हाला. बरोबर, आपलं भेटते. पैसे आणि ते. मी बोललो हित ना ते इकडे हातात दे म्हणतो तुला. नाही तर माझे हा आता दिलीप चांगली पूजा कर. दिलीपने 2 वेळा झाला रे, त्याला माहिती आहे. नशिबन दिलीप 2-3 वर्षात 2 वेळा पूजा झाली म्हणजे. नाही ही दुसरी वेळ. गेल्या वर्षी हे मन बोर केला ना रे. हळद टाक हळद. नाही टाकलं बोला पिंजा नको टाकू. नको ते नको. अबीर नको. पिंजर पाहिजे होती. हळद पिंजर टाकायचं सामान ते. अगदी दिवसाला की काय नाही कशी नाही आहे त्यामध्ये त्या सामान पडी जातात मी असं विसरले. पाण्यात त्याला अगरबत्ती लावायची वेगळं. त्याला अगरबत्ती शिखर आणि नंतर मग दगड ठेव. वरती ते हात थोडे वरती टाक. सुपारी हात टाक. अशी हा बस. ते दगड अशी त्याच्यावर परत कलाकार आणि वरती तांदूळ टाक. बस. पाणीवत आणि टिका लाव. पाणीवत आणि टिका लाव त्याला. पहिली हळद लाव. पाणी पाहिजे. पहिली हळद लाव नंतर कुंकू लाव. हा पायाला लागेल. बस ठेवा तिकडे नेऊन कलती.
बस बस एक बस बस चल. लावू दे. आता हा जो आमचा पिला आहे मेन, आम्ही होलीचा जो मेन पिला आहे ना तो आता आतमध्ये जातोय पहिला. मोठ्या जाड्या घे जाड्या. अब आशा घ्या, हवा आशा. दोघांनी पकडा भैया. हा वही खालची. मोठी अरे उभा करा जरा. पडायला पाहिजे ना तो. टाका बरोबर आहे. आता बघा होलीची लाकडं लावण्याचं काम चालू झालेलं आहे. बघा हे किती गवत आणि हा कवाल घेऊन येतात आणि हा आता पहिले लाकडं लावणार आणि लाकडावरती हे गवत आणि हे कौलं लावलं जाणार. कौल आहे. नंतर गॅप मध्ये भरा भेटू. ही पहिली मोठी घ्या. भेंडीची घ्या. हा पहिली घ्या. मग लाकडा भरा भेटली. पहिली मोठी घ्या लाकडं आहेत ती. कुठे गेला पांडू? टाळ्यांमुळे डोंबालणार नाही लगेच. चाक काढून ठेव. घे नाव. घरांची नावं घे. आता पूर्णपणे आमची होली रचून झालेली आहे. तर तुम्हाला पाठीमागं दाखवतो बघा. ही जी आमची पाठीमागे आहे ही होली आता पूर्ण रचून झालेली आहे. तुम्हाला आता मी दाखवतो बघा. आणि बघा म्हणजे कशी आम्ही मोठी आहे होली. आता तुम्ही बघाच. ही आमची होली आहे बघा. पूर्ण आता रचून झाले
तर सर्वजण इथे बसलेत लोक. आता नंतर आम्ही येऊ 9 वाजता होलीवरती परत एकदा. मोबाईल ठेव. लागेल 1 तासानंतर. एक कागदा बाजू टाक सगळं पुरा खाली इथे लाव. कुठे इथे लाव, साईडला लाव. त्यामध्ये टुपल नरम आहे. 2 वाटे निधो ठेवला. पाण्यावरच ठेवा. पाण्यावरच ठेवा. पान मला वाटतं पुढे सरकवायला नाही. बरोबर असू द्या. जास्त आतमध्ये जातो ना. तो टोप नेऊन ठेव तिकडे पहिला तुझा. तो आता कुठं ठेव? ते दिलीपकडे ठेवून ठेवतो. आणि खुर्ची घेऊन ये इथे. हा खुर्ची नाही तर टोप इथं इथे इकडं. कागदा बिगदा ही नको ना. नको नाही. एक नाली शेंडी 100 साखर मान्य करून घे. ढोरा गुरा माणसा सगळं सांभाळ. आणि मग बरोबर महादेव. या पडा या इथे. कुठे आहे? अरे देवदास कांबळे नमस्कार. एक नाली शेंडी 100 साखर खुर्चो शान दे. ढोरा गुरा माणसा सगळं सांभाळ. आणि म्हणा बघ ते महादेव. आता नवसाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. नवस कसं करतात मी तुम्हाला दाखवतो बघा. आता आमच्याकडे नवस कसं करतात होळीला ते तुम्हाला मी दाखवतो. नवस करतो. एक नाळ्याची शेणी 100 साखर. पुढल्या वर्षी या दिवशी अजून काही पांढऱ्या हाताने एक नाली शेंडी 100 साखर मान्य करून घे. ढोरा गुरा माणसा सगळं सांभाळ. आणि म्हणा पडतं ते बरोबर महादेव. माझा पण द्या त्याला. एक नाली शेंडी 100 साखर खुर्चो शान दे. ढोरा गुरा काय सांभाळ. केला होता. एक नाली शेंडी 100 साखर खुर्चो शान दे. ढोरा गुरा माणसा सगळं सांभाळ. सदैव बोलले नवस करते. पुढल्या वर्षी एक नाळ्या शेणी 100 साखर तुला आणून देईन. त्याची गुरं मुलं माणसं सुखात सांभाळ. वाकडा तिकडा कुंभ गगनात गेला. हा येत आहे. सोनाराच्या घरी न्याला सोना नंबर दिला. सोनियाचा नाग बंधू रुपयाचा ठस. सोनियाचा नांग बंधू रुपयाचा ठस. सोनियाचा नाग बंधू रुपयाचा ठस. याओ पालकी कोण देव बस. जाओ पालकी कोण देव बस. याओ पालकी कोण देव बस. जाओ पालकी कोण देव बस. याओ पालकी इथला देवी बस. जाओ पालकी इथला देवी बस. सोनाराच्या घरी न्याला सोना नंबर दिला. 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 सोनियाचा नांग बंधू रुपयाचा ठस. सोनियाचा नांग बंधू रुपयाचा ठस. सोनियाचा नांग बंधू रुपयाचा ठस. याओ पालकी कोण देव बस. याओ पालकी कोण देव बस. सर्वांचा नवस झालेला आहे. फायनली आता आमची होळी लागणार आहे. हे पूर्ण गावकरी आता एकत्रित ही सर्व पूर्ण मुलं आहेत. इकडे नवस बोलतात.
काय आहेच ना. मित्रांनो फायनली आमची होळी लागलेली आहे, बघू शकता. दुपारी कापलाय काय रे आता कुठे समजतं इथं तालुक्यात समजतं वरती. नाही नाही हा घे तू. होळी संपली वाटायला लागली हा. बघू शकता फायनली आमची होळी लागलेली आहे. आणि तुम्हाला लास्ट एवढंच सांगेन होळी दहनानिमित्त की तुम्हाला जर होळीमध्ये जर दहन करायचं असेल तर तुमचा गर्व, अहंकार, अभिमान टाटा होळीमध्ये दहन करा. आणि बस. आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.